शरद पवार तब्बल 30 वर्षानंतर विधान भवनात दाखल झाले. एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठक सोडून तातडीनं पवारांच्या भेटीला गेले. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची बंद दारात चर्चा झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात आज नेमकं काय घडलं सविस्तर पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून आज विधान भवनात घडलेल्या घटनांनी संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलंय. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहिल्यानं या बैठकीचं महत्व आणखी वाढलंय. त्यांच्या सोबतच प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नावर राज्य सरकारची भूमिका आणि पुढील रणनीती यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान याच दिवशी आणखी एक मोठी राजकीय घडामोड घडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू असलेली कॅबिनेट बैठक काही काळासाठी सोडून थेट विधान भवनातील शरद पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ बंद दारात चर्चा झाली. चर्चेनंतर एकनाथ शिंदे पुन्हा कॅबिनेट बैठकीत सहभागी झाले. मात्र या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही. याच वेळी शरद पवार यांनी आपल्या पक्षांच्या आमदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील, उत्तम जानकर, अभिजित पाटील यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते. आगामी राजकीय घडामोडी, अधिवेशनातील भूमिका आणि पक्षाची पुढील रणनीती यावर शरद पवार आमदारांना मार्गदर्शन केल्याची चर्चा आहे. अधिवेशनातील भूमिका आणि पक्षाची पुढील रणनीती यावर शरद पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन केल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसात राज्यात पक्षांतराच्या घटनांना वेग आलाय. त्यामुळे शरद पवार यांच्या हालचालींकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. एकनाथ शिंदे यांची भेट, सीमा प्रश्नावरील बैठक आणि आमदारांची स्वतंत्र बैठक या सर्व घडामोडींमुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलंय. मात्र या सर्व भेटी आणि चर्चांमधून नेमका कोणता राजकीय संदेश समोर येतो हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. या भेटीनंतर तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.